नमस्कार, मी निशिगंधाची मेजवानी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा। आज आपण पाहणार आहोत भाजणीची चकली। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की चकलीची भाजणी कशी बनवायची। तर ही भाजणीची चकली अतिशय चविष्ट, खमंग आणि खुसखुशीत लागते। तेल न पिणारी आणि शेवटपर्यंत खुसखुशीत राहणारी भाजणीची चकली कशी बनवायची अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। 2 वाट्या चकलीची भाजणी, 1 वाटी पाणी, इथे तुम्ही जितकं पीठ घ्याल त्याच्या निम्म पाणी घ्यायचं आहे। चवीनुसार लाल मिरची पूड, 2 चमचे तीळ, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा तेल, चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हळद। सर्वप्रथम आपण जे 1 वाटी पाणी घेतले आहे ते गरम करण्यासाठी ठेवूयात। आता यामध्ये तीळ, लाल तिखट, तेल, हळद आणि ओवा घालून पाण्याला मोठ्या गॅसवर छान उकळी आणून देऊया। पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात। आता गॅस बारीक करून यामध्ये भाजणीचे पीठ घालून आता व्यवस्थित एकसारखे हलवून घेऊयात। हे डावाचे लागलेले सुद्धा आपण काढून घेऊयात। आणि झाकण ठेवून गॅस बंद करून 15 मिनिटं बाजूला ठेवूया। 15 मिनिटं झालेली आहेत। ही उकड ताटामध्ये काढून घेऊयात। उकड छान अशी मळून घेऊयात। उकड बऱ्यापैकी कोमट झाल्यामुळे हाताला चटके सुद्धा बसत नाही। उकड जर मळताना तुम्हाला कोरडी वाटली तर तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता। उकड खूप जास्त घट्टही भिजवू नये, नाहीतर आपल्याला चकल्या पाडताना त्रास होऊ शकतो। उकड जितकी चांगली मळली जाईल तितक्या आपल्या चकल्या छान अशा पडतील। तुम्ही ते बघू शकता, उकड मळून तयार आहे। आता आपण चकल्या करायला घेऊया। तर त्यासाठी मी आधीच गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे। तुम्ही ते पाहू शकता की मी सोयऱ्याला चकलीची चकती बसवून घेतलेली आहे। चकतीची जी खरबरीत बाजू आहे ती मी बाहेरील बाजूस केलेली आहे, त्यामुळे आपल्या चकल्या छान अशा काटेरी होतील। आता सोयऱ्यामध्ये आपण मळलेले पीठ भरून घेऊया। तर त्यासाठी मी हा मळलेला पिठाचा जो गोळा आहे तो असा मी नमुळता करून सोयऱ्यामध्ये भरून घेत आहे। सोयऱ्या भरताना थोडे थोडे पीठ घालून सोयऱ्या कधीच भरू नये, नमुळता गोळा करूनच सोयऱ्यामध्ये पीठ भरावे, जेणेकरून चकली छान अशी पडते, कुठेही तुटत नाही। इथे मी पोळपाटावर चकली पाडून घेत आहे। तुम्ही तुमच्या सोयीनुसार ताटावर किंवा पेपरवर सुद्धा चकली पाडून घेऊ शकता। चकली पाडताना सोयऱ्या खूप जास्त उंचही पकडायचं नाही आणि खूप जास्त खाली पण पकडायचं नाही। आता आपण चकली पाडूयात। मध्ये गोलसर आणि कडेने अगदी जवळजवळ वेढे घेत चकली पाडून घ्यायची आहे। साधारण 3 वेढे घ्यायचे आहेत। आता ही मी मध्ये तोडून चिटकवून घेत आहे। चकली खूप जास्त मोठी पण करू नये, खूप जास्त मोठी केली तर चकली पचायला वेळ लागतो आणि चकली मऊ पडण्याची शक्यता। आपण मळलेल्या पिठाचा एक छोटासा गोळा घेऊन तेलामध्ये टाकून बघूयात
तेल तापले आहे का ते. गोळा पटकन वर आला म्हणजे आपले तेल चांगले तापले आहे. आता मी यामध्ये चकली सोडून घेत आहे. जेवढ्या तेलामध्ये चकल्या मावतील तेवढ्याच बसवायच्या, खूप जास्त गर्दी करायची नाही. इथे मी 4च चकल्या बसतायत, त्यामुळे मी इथे 4च चकल्या तळण्यासाठी ठेवल्या आहेत. चकली तळताना नेहमी मध्यमच आचेवर तळावी. तुम्ही इथे बघू शकता की चकलीला छान असे बुडबुडे येत आहेत. बुडबुडे कमी झाले की आपण चकली पलटून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता की बुडबुडे कमी झालेले आहेत. साधारण 1.5 ते 2 मिनिटात बुडबुडे कमी होऊ लागतात. आता आपण चकली पलटून घेऊयात. तुम्ही ते बघू शकता की बुडबुडे पूर्णपणे कमी झालेले आहेत. आता आपण ही चकली काढून घेऊयात. साधारण 4 ते 5 मिनिटात चकली चांगली तळून तयार होते. तुम्ही ते पाहू शकता की चकल्या किती सुंदर आणि काटेरी अशा झालेल्या आहेत. आवाजावरून तुम्हाला कळतच असेल. अशा पद्धतीने मी बाकीच्या चकल्या सुद्धा करून घेत आहे. तुम्ही ते बघू शकता की चकली किती सुंदर झालेली आहे आणि काटेरी सुद्धा झालेली आहे. तेलकट सुद्धा झालेली नाही. तुम्ही ते बघू शकता की नळी सुद्धा किती छान अशी पडलेली आहे. ही भाजणीच्या चकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. आणि आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.